नमस्कार. आज दिनांक 16 ऑगस्ट 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. व्हिडिओमधील प्रश्न आपल्याला पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती त्यासोबतच MPSC आणि सरळ सेवा पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्यासोबतच आपला हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2026 रोजी कोणत्या 7 स्तंभीय आराखड्याचे अनावरण केले? आता या ठिकाणी पहा, 15 ऑगस्ट 2026 म्हणजे काय? भारताचा स्वातंत्र्य दिन. या दिवशी मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 स्तंभीय आराखड्याचं अनावरण केलेलं आहे, ज्याला सप्तधारा असं नाव देण्यात आलेलं आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. आता यामध्ये 7 क्षेत्र कोणती कोणती आहेत तर याच्यामध्ये पहा, सर्वात पहिल्यांदा उद्योग, दुसरं कृषी, तिसरं तंत्रज्ञान, चौथं पायाभूत सुविधा, 5वं संरक्षण, 6वं ऊर्जा आणि 7वं सॉफ्ट पॉवर. या गोष्टी किंवा ही क्षेत्र यामध्ये समाविष्ट आहेत. आता पुढे जाऊया. दुसरा प्रश्न, 15 ऑगस्ट 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून कितव्या स्वातंत्र्य दिनाचे भाषण केले? आता या ठिकाणी पहा, हा कितवा स्वातंत्र्य दिन होता? भारत स्वतंत्र कधी झाला? 15 ऑगस्ट 1947. आणि मित्रांनो, यावर्षी किती वर्ष पूर्ण होत आहेत तर 80वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतोय. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. नरेंद्र मोदी यांनी 80व्या स्वातंत्र्य दिनाचे भाषण केलेलं आहे. तर तिसऱ्या प्रश्नाकडे, अमेरिकेने प्रसिद्ध केलेल्या द ग्रेट ट्रान्सशिपमेंट स्कॅम अहवालात भारताला कोणत्या श्रेणीत ठेवलेलं आहे? आता या ठिकाणी पहा, अमेरिकेतील एक संस्था आहे ऑफिस ऑफ ट्रेड अँड मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी. या कंपनीनं मित्रांनो 11 ऑगस्ट 2026 रोजी एक अहवाल प्रसिद्ध केला, ज्यानुसार डायव्हर्सिफाईड स्केल लीडर्स या श्रेणीमध्ये भारत हा टियर 1 मध्ये आहे. कशामध्ये आहे? टियर 1 मध्ये. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय ए. अमेरिकन प्रसिद्ध केलेल्या द ग्रेट ट्रान्सशिपमेंट स्कॅम मध्ये भारताला टियर 1 मध्ये ठेवण्यात आलेला आहे. श्रेणी कोणती आहे? डायव्हर्सिफाईड स्केल लीडर्स. ठीक आहे. चौथ्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 4, भारतात काही पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीवर आकारल्या जाणाऱ्या कराचे अधिकृत नाव काय आहे? त्या ठिकाणी पहा, भारतामध्ये मधून जे काही पेट्रोलियम प्रोडक्ट बाहेर जातात त्या प्रोडक्टवर एक कर आकारला जातो, त्याला म्हटलं जातं विंडफॉल टॅक्स. आणि मित्रांनो, त्याला दुसरं नाव काय आहे? SAED. म्हणजे काय तर स्पेशल ॲडिशनल एक्साइज ड्युटी. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी. लक्षात ठेवायचं आहे. विंडफॉल टॅक्स कशावर आकारला जातो? पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीवर, ज्याला दुसरं नाव काय आहे? SAED म्हणजे स्पेशल ॲडिशनल एक्साइज ड्युटी. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 5, भारतीय लष्करासाठी लॉयटरिंग म्युनिशन्स 1 वे अटॅक ड्रोन्स खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाने कोणत्या कंपन्यांशी करार केलेला आहे? या ठिकाणी पहा, भारतीय लष्करासाठी लॉयटरिंग म्युनिशन्स नावाचे एक ड्रोन बनवून घेण्यासाठी भारतीय संरक्षण मंत्रालयानं टाटा ॲडव्हान्स सिस्टीम्स आणि NIBE प्रायव्हेट लिमिटेड सोबत करार केलेले आहेत. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. लॉयटरिंग म्युनिशन्स काय आहेत तर 1 वे अटॅक ड्रोन्स आहेत. म्हणजे हे फक्त पुढे जाऊन अटॅक करू शकतात, परत येणार नाहीयेत. पुढे पहा. प्रश्न क्रमांक 6, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने TV वाहिन्यांवरील जाहिरातींसाठी असलेली कोणती मर्यादा 14 ऑगस्ट 2026 रोजी रद्द केली? आता या ठिकाणी पहा, TV जाहिराती असतात म्हणजे काय, जर आपण चॅनलवर एखादी मालिका पाहतोय तर मध्ये जाहिरात येते. या जाहिरातीला एक मर्यादा होती. एका तासामध्ये तुम्ही फक्त 12 मिनिटं जाहिरात लावू शकत होता. अशी मर्यादा प्रत्येक चॅनलला लावण्यात आली होती, ती रद्द करण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी. प्रति तास 12 मिनिटं ही मर्यादा रद्द करण्यात आली. आता चॅनल त्यांना हवं तितका वेळ जाहिरात दाखवू शकतात. म्हणजे जर तुम्हाला वाटलं, चॅनलला वाटलं 5 मिनिटं मालिका दाखवायची आणि बाकी 25 मिनिटं बाकी 55 मिनिटं ॲड दाखवायची तर देखील ते दाखवू शकतात. त्यामुळे आता या ठिकाणी काय झालेलं आहे? बंधन राहिलेलं नाहीये. ठीक आहे. पहिलं बंधन किती होतं? प्रति तास 12 मिनिटे. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 7, लाल समुद्र आणि एडनच्या आखातातील सागरी सुरक्षेसाठी मल्टीनॅशनल मेरीटाईम डिफेन्स कोलिशन म्हणजे MMDC कोणत्या देशाने स्थापन केले आहे? या ठिकाणी पहा,
लाल समुद्र आणि एडनच्या आखातातील सागरी सुरक्षेसाठी MMDC म्हणजेच मल्टीनॅशनल मेरीटाईम डिफेन्स कोअलिशन हे सौदी अरेबियानं स्थापन केलेलं आहे, म्हणून पर्याय डी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 8, भारतातील अणुऊर्जा क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुले करणारा नवीन कायदा कोणता आहे? आता या ठिकाणी पहा, भारतातील अणुऊर्जा क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुलं करणारा कायदा आहे शांती ऍक्ट 2025, म्हणून याचं उत्तर पर्याय ए असणार आहे. आता मित्रांनो, शांती म्हणजे काय? सस्टेनेबल हार्नेसिंग अँड ॲडव्हान्समेंट ऑफ न्यूक्लिअर एनर्जी फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया म्हणजे शांती. आणि मित्रांनो, हा जो कायदा आहे तो 2025 साली आलेला होता, ज्यानुसार खाजगी कंपन्या अणुऊर्जा क्षेत्रामध्ये पदार्पण करतील आणि यामध्ये गुंतवणूक करून भारताला अणुऊर्जा क्षेत्रामध्ये पुढे घेऊन जातील. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 9, शांती कायदा 2025 लागू झाल्यामुळे खालीलपैकी कोणता कायदा रद्द झाला? या ठिकाणी पहा, 2 कायदे नियमनासाठी बसवण्यात आलेले होते. अणुऊर्जा कायदा 1962 आणि नागरी अणुहानी दायित्व कायदा 2010. हे 2 कायदे आहेत ते शांती कायदा 2025 लागू झाल्यामुळे रद्द झालेले आहेत, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी वरील दोन्ही असणार आहे. वरील दोन्ही कायदे रद्द झाले. आता या ठिकाणी पहा, शांती कायदा काय करणार आहे तर खाजगी उद्योजकांना यामध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देणार आहे, त्यामुळे जे काही नियमन करणारे कायदे होते ते रद्द होत आहेत. प्रश्न क्रमांक 10, नॅशनल बँक ओपन 2026 या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? या ठिकाणी पहा, नॅशनल बँक ओपन 2026 यामध्ये महिला एकेरी या स्पर्धेचं विजेतेपद जिंकलेलं आहे पोलंड या देशाच्या इगा स्वियातेक यांनी, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. लक्षात ठेवायचं, इगा स्वियातेक या पोलंड या देशाच्या आहेत आणि मित्रांनो, त्यांनी नॅशनल बँक ओपन 2026 या टेनिस स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे. आता मित्रांनो, याच्या पुढे त्यांनी यासाठी एलेना रायबकिना यांचा पराभव करून ही स्पर्धा जिंकलेली आहे. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 11, इगा स्वियातेकने जिंकलेल्या नॅशनल बँक ओपन 2026 या स्पर्धेचा अंतिम सामना कोणत्या शहरात पार पडला? या ठिकाणी पहा, नॅशनल बँक ओपन 2026 या स्पर्धेचा अंतिम सामना आहे तो कॅनडा या देशातील टोरंटो या ठिकाणी पार पडलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 12, नॅशनल बँक ओपन 2026 मध्ये महिला दुहेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? आपण काय पाहिलं, महिला एकेरी कोणी जिंकली? इगा स्वियातेक. आणि मित्रांनो, महिला दुहेरी कोणी जिंकली तर कतेरिना सिनियाकोवा आणि शिवाय झांग यांनी, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. ठीक आहे. आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 13 कडे. प्रश्न क्रमांक 13 आहे, भारतातील पहिल्या दृष्टीहीन महिला न्यायाधीश कोण बनले आहेत? आपण हा प्रश्न मागे देखील पाहिलेला आहे, कारण जुना प्रश्न आहे, फक्त आता मित्रांनो त्यांचं ट्रेनिंग चालू आहे. त्या कोण आहेत? तान्या नेथन या भारतातील पहिल्या दृष्टीहीन म्हणजे अंध महिला न्यायाधीश बनलेल्या आहेत, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14, पहिल्या दृष्टीहीन न्यायाधीश तान्या नेथन या सध्या कोणत्या न्यायालयात प्रशिक्षण घेत आहेत? मित्रांनो, या कुठल्या आहेत? केरळच्या आहेत. आणि मित्रांनो, त्या सध्या केरळमधील कन्नूर न्यायालयामध्ये दिवाणी न्यायाधीश या पदावर प्रशिक्षण घेत आहेत. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 15, ब्रिटनचे पंतप्रधान अँडी बर्नहॅम यांचे तज्ज्ञ सल्लागार म्हणून कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची नियुक्ती झाली आहे? आता पहा, ब्रिटनचे नवीन पंतप्रधान कोण? अँडी बर्नहॅम आहेत. आणि मित्रांनो, त्यांचे तज्ज्ञ सल्लागार म्हणून भारतीय वंशाचे गौतम रंगराजन हे नियुक्त करण्यात आलेले आहेत, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16, जागतिक सरडा दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? जागतिक सरडा दिवस म्हणजे वर्ल्ड लिझार्ड डे हा दरवर्षी 14 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो, म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे पहा. प्रश्न क्रमांक 17, फाळणी भयावह स्मृती दिवस म्हणजे पार्टिशन हॉरर्स रिमेंबरन्स डे कधी पाळला जातो? या ठिकाणी पहा, फाळणी भयावह स्मृती दिवस म्हणजेच पार्टिशन हॉरर्स रिमेंबरन्स डे हा दरवर्षी 14 ऑगस्ट रोजी पाळला जातो, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. आणि मित्रांनो, का पाळला जातो? कारण 14 ऑगस्ट 1947ला काय झालं होतं तर भारताची फाळणी होऊन पाकिस्तान आणि भारत असे 2 देश निर्माण झालेले होते, त्यामुळे जवळजवळ 2 लाख लोकांना स्थलांतर करावं लागलं होतं, म्हणजे यामुळे ते प्रभावित झालेले होते, त्रासलेले होते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18, भारत सरकारने फाळणी भयावह स्मृती दिवस पाळण्याची घोषणा कोणत्या वर्षी केली होती? या ठिकाणी पहा,
दरवर्षी 14 ऑगस्ट हा दिवस भयावह स्मृती दिवस म्हणजेच पार्टिशन हॉरर्स रिमेंबरन्स डे म्हणून साजरा केला जातो. आणि मित्रांनो, अशी घोषणा आहे ती सर्वात प्रथम भारत सरकारने 2021 मध्ये केलेली होती. 2021 मध्ये, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 2025च्या संगीत नाटक अकादमी पुरस्काराने महाराष्ट्रातील किती कलाकारांना सन्मानित करण्यात आले आहे? या ठिकाणी पहा, 2025च्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांनी महाराष्ट्रातील एकूण 4 कलाकारांना सन्मानित करण्यात आलेला आहे. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी. आता 2025च्या म्हटलं की 4 आणि 2024च्या म्हटलं तर या ठिकाणी 6, म्हणून पर्याय सी 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे, 2025च्या संगीत नाटक अकादमी पुरस्काराने महाराष्ट्रातील 4 जणांना सन्मानित केलं आणि 2024च्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील 6 कलाकारांना सन्मानित केलं गेलं आहे. ठीक आहे. आता पुढे प्रश्न क्रमांक 21, सुप्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांना कोणत्या वर्षाचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? या ठिकाणी पहा, अशोक पत्की कोण आहेत? संगीतकार आहेत. यांना 2025चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. म्हणून पर्याय सी 2025 हे याचं उत्तर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 22, अभंग गायनातील विशेष योगदानासाठी आनंद भाटे यांना कोणता संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळालेला आहे? या ठिकाणी पहा, आनंद भाटे यांना 2024चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. महत्वाची माहिती काय? आनंद भाटे हे अभंग गायनाशी संबंधित आहेत. पुढे प्रश्न क्रमांक 23, सप्तधारा आराखड्यामध्ये खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचा समावेश नाही? आपण काय पाहिलं, सप्तधारामध्ये कोणते 7 क्षेत्र आहेत? तर त्याच्यामध्ये आहे उद्योग, कृषी, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, संरक्षण, ऊर्जा आणि सॉफ्ट पॉवर. मग राहिलं काय? याच्यामध्ये अंतराळ पर्यटनाचा समावेश नाही. म्हणून पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 24, मल्टीनॅशनल मेरीटाईम डिफेन्स कोलिशन MMDCचा मुख्य उद्देश कोणत्या जलमार्गात सुरक्षा प्रदान करणे आहे? या ठिकाणी पहा, लाल समुद्र आणि एडनचे आखात यांना जोडणाऱ्या समुद्रामध्ये सुरक्षा प्रदान करण्यासाठी सौदी अरेबियानं मल्टीनॅशनल मेरीटाईम डिफेन्स कोलिशन म्हणजे MMDC हा करार केलेला आहे किंवा याची स्थापना केलेली आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे, लाल समुद्र आणि एडनचे आखात. पुढे पहा प्रश्न क्रमांक 25, अमेरिकेच्या द ग्रेट ट्रान्सशिपमेंट स्कॅम अहवालानुसार भारताचा समावेश असलेल्या शॅडो ट्रान्सशिपमेंट नेटवर्कचा उद्देश काय आहे? आता शॅडो ट्रान्सशिपमेंट नेटवर्कचा उद्देश काय आहे? तर चीनी माल जो आहे तो तिसऱ्या म्हणजे इतर देशांमार्फत अमेरिकेत घुसवणे. चीनी मालावर अमेरिकेमध्ये जो काही टॅक्स लागतो तो लागू नये म्हणून तो इतर देशांमार्फत अमेरिकेत पाठवण्यासाठी शॅडो ट्रान्सशिपमेंट नेटवर्कचा उद्देश आहे. आणि मित्रांनो, म्हणूनच या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. अशा प्रकारे आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.